नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसलेला आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावरच शिवसेना शिंदे गटातून मोठी बातमी समोर येत आहे. एका मोठ्या नेत्याने एकनाथ शिंदे यांना सोडचिठ्ठी देत घर वापसी केलेली आहे. मित्रांनो, काय सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराला वेग आला असून आता शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातून मोठी बातमी समोर आलेली आहे. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती आणि आघाड्यांचं राजकारण रंगलं आहे. मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाची आघाडी झाली आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट आणि भाजपची आघाडी झाली आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गट ही निवडणूक सोबळावर लढत आहे. दरम्यान मुंबईमध्ये जी युती आणि आघाड्यांची परिस्थिती आहे तीच परिस्थिती कमी अधिक फरकाने राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळत आहे. ऐनवेळी झालेल्या युती आघाड्यांच्या निर्णयामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचं तिकीट कापलं गेलं आहे. तसेच निष्ठावंतांना डावलून पक्षात नव्यानं आलेल्या लोकांना तिकीट मिळत आहे. त्यामुळे निष्ठावंत आता नाराज झाले आहेत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना शिंदे गटाला धक्का बसला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते अक्षय ठाकूर यांनी घर वापसी केली आहे. त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीमध्ये अक्षय ठाकूर यांनी पक्षात प्रवेश केला आहे. ते आता कळवामधील प्रभाग क्रमांक 24मधून निवडणूक लढणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावरतीच एकनाथ शिंदेंना हा मोठा धक्का बसलेला आहे. तर मित्रांनो, आपल्याला या संदर्भात काय वाटतं? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.